नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी आलेली आहे माझ्या माहेरी धाराशिवला। धाराशिव जिल्ह्यामध्ये माझं माहेर आहे आणि आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत। तर बघा आता इथं आंब्याचे झाडं आहेत आणि अशा आंब्याला छोट्या छोट्या अशा कैऱ्या लागायला सुरुवात झालेली आहेत। ह्या आंब्याला ह्या वर्षी पहिल्यांदाच आंबे येत आहेत। किती छान असे आलेत बघा, छोट्या छोट्या कैऱ्या आलेल्या आहेत। गावाकडचं खरंच जीवनच वेगळं असते। छान असे आंबे आलेले आहेत। हे बघा, खूप सारे आंब्याचे झाडं आहेत इथे शेतामध्ये। काही आंब्याला कैऱ्या आलेल्या आहेत तर काही याला आता तौर येत आहे, कारण की काही आंबे कलमी आहेत त्याच्यामुळे त्याला लवकर आंबे आलेले आहेत। चला तर आता पुढे बघूयात आणखीन काय काय आहे। खूप सारे आंबे आहेत, केळी आहे, रामफळं आहेत। चला तर आता आपण इथली सगळी सैर करूयात। ही आमच्या घरची केळीची बाग आहे। हे बघा, वाऱ्यामुळे हे झाडं थोडेसे पडलेले आहेत। हे बघा, असे सुंदर सुंदर घड येतात बरं, असे बंच येतात केळीचे। दिसायला जरी हे छोटे दिसत असलं तर उचलायला खूप हेवी आहेत, उचलले जात नाहीत। असं मन प्रसन्न होऊन जातं हे सगळं बघून। ही आमच्या घरची केळी आहे, किती छान आहे। एवढ्या उन्हामध्ये पण असं थंडगार वाटत होते इथे। ह्याच्यापासून केळीचे चिप्स वगैरे पण बनवले जातात आणि एकदम ऑर्गॅनिक केळी आहे ही। त्याला जास्त केमिकलचा वगैरे उपयोग केलेला नाही आहे। ही सुंदर अशी ही केळी आहे बघा। पूर्ण दाखवते मी तुम्हाला। खाली हे जे पाण्याचे पाईप दिसतात ते पाणी देण्यासाठी ड्रीप असते, त्याच्यामधून थोडं थोडंसं पाणी झाडांना भेटतं। आम्ही सगळे केळीच्या बागेत आलेलो आहेत। हे बघा, हे पाठीमागं माझ्या सगळ्या वहिनी, माझ्या भावाची मुलं, ही आरोही, आम्ही सगळे केळीच्या बागेमध्ये आलेलो आहेत। हाय फ्रेंड्स, हाय नमस्कार। बघा ना, किती सुंदर अशी केळी आहे। हाय, ही आद्या आहे। हे बघा, ही माझ्या भावाची मुलगी आहे जी हरभरे खाती आहे। हरभरे म्हणजे ढाळा म्हणतात आमच्या इकडे, तुमच्या इकडे काय म्हणतात बघा, कमेंटमध्ये सांगा। कमेंटमध्ये सांगा। बघा किती थंड वाटते आणि सुंदर असं इथे माझ्या पाठीमागं पण असं बघू शकते। हे बघा, मस्त अशी केळीची बाग आहे। तर हे बघा, हे ओवी ओवी काय खाते ग? काय खाते तू? मी ढाळा खाती। हे बघा, ही एक माझ्या भावाचा मुलगा आहे श्लोक। तिकडे एक आहे, तिकडे वहिनी आहे आणि ही अशी सुंदर अशी केळीची बाग आहे। जाऊ द्या जाऊ द्या। करताय तिकडे? काय करते ओवी? हे काय आहे? कुठे आलो आपण? केळी आहे। आणि हे काय? केळीचं झाड आहे का? अच्छा, केळीच्या बागेत आलो आपण। हे बघा, हे आहे आमची कंपनी सगळी इकडची माहेरची। हे असे छोटे छोटे केळीचे झाडं नंतर खालून यायला लागतात। हे बघा, हे पूर्ण मोठं केळीचं झाड आहे आणि त्याला हे असं छोटंसं बेबी प्लांट खालून येतं असल्यामुळे हे असं केळीचं झाड पूर्ण खाली झुकलेलं आहे। हे बघा, होऊ शकता ओझ्याने हे झाड पूर्ण असं बेंड झालेलं आहे। हे केळीला असं फूल येतं आणि नंतर ह्याच्यापासून केळी तयार होते। बरेच जण ह्याची भाजी पण बनवतात। हे बघा, वरती असे छोटे छोटे केळी यायला चालू होतात।
ह्या केळीची भाजी देखील करतात, जसं आपण वांग्याची वगैरे भरून भाजी करतो तसं. हे सोलार आहे, जे की शेतामध्ये ज्यावेळेस लाईट वगैरे नसते ना, त्यावेळेस ह्याचा उपयोग करून शेताला पाणी दिलं जातं. सगळे ट्रॅक्टरमध्ये बसलेले आहेत. गावाला आलो आणि ट्रॅक्टरमध्ये बसलो नाही असं कधी होत नाही. सगळे किती खुश आहेत बघा. आत्ता आम्ही निघालो आहोत आमचं शेततळं बघायला. शेततळं बऱ्याच जणांना माहीत नसेल. चला तर आता बघलेले आहे मी. आणि हे बघा, हे शेततळं आहे आणि किती मोठं आहे हे बघा. पावसाळ्याचं पाणी इथं स्टोअर केलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये ते आपल्या पिकांना दिलं जातं. हे बघा किती मोठं आहे. असं बघेल तिकडे पाणी दिसत होतं. हे पाईप असतात आणि ह्या पाईप थ्रू आपण शेताला पाणी देतो. आणि हे शेततळ्यावरती उभं राहिल्यानंतर मी खालचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. हे असं शेततळ्याच्या कडाने पूर्ण आंब्याचे झाडं वगैरे लावलेले आहेत आणि एकदम हिरवे, असं उन्हाळ्यात पण एकदम थंड वाटत होतं तिथे. हे बघा, हे विहिरीतलं पाणी आता सध्या शेततळ्यामध्ये सोडलं चाललेलं आहे. आणि खाली पानकापड टाकलेलं असतं ना, त्याच्यामुळे पाणी तसंच राहतं. आता आम्ही आलो आहे आमच्या शेतातल्या गोठ्याकडे. इथे बघू शकता, आता हे सगळे माझ्या भावाचे मुलं शेण काढत होते. तो कसा लाजतोय बघा. हे असं सगळं जनावराला खाण्यासाठी समोर केलेलं आहे. हे आमच्या इथली जनावरे आहेत. आणि आता तिथंच एक रामफळाचं झाड होतं आणि त्याला बघू शकता तुम्ही किती रामफळ आलेले आहेत. आणि आता हे मी तोडून घेऊन जाणार आहे. तरी आता रामफळाचा सीझन संपलेला आहे, त्याच्यामुळे जरा थोडेसे कमी झालेले आहेत. आता हे सगळे भैयाने रामफळ काढून दिले खाली. बघू शकता तुम्ही ते रामफळ एक एक किती किती मोठं मोठं रामफळ आहे. आणि त्याच्यामध्ये एक पहाडाचं रामफळ दिसलं. हे बघा ते किती मोठं आहे. एवढं मोठं तिथे पहाडाचं रामफळ होतं. असा मोह आवरला नाही त्याला बघून. ते बघू शकता तुम्ही, हातात पण माझ्या बसत नाही एवढं मोठं हे रामफळ आहे. पुन्हा घरी आलो. हे घरापुढे असेच झाडं आहेत. एवढं शेतात आलोत म्हटल्यानंतर ह्यांच्यासोबत तर एक रील्स काढणं बनत आहे ना, तर एक रील्स काढून घेतली. हे सगळे माझी माहेरची कंपनी आहे. असा होता हा माझा छोटासा ब्लॉग. भेटू लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.